बाप काय असतो? एका लेखकाने हृदयस्पर्शी लिहिलं कवितेमध्ये, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो कितीही रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. आई जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दयाराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास. विठाला विठाला आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, ए रती माही के दुःखाची जनती. विको विको कमी करा, नाही आदि अंत्य अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग. महाराष्ट्र भूषण संत्रदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात, याच्यावत मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगण्याकरता उपदेश करतात. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी, सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आज मंगल प्रसंगी शिवराग बंगल्याच्या गृहप्रवेश वास्तुशांती सत्यनारायणाची ही महापूजा या सिरके परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड आयोजन निवेदन केलेलं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणाले भक्त काम कल्पतरू, अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणाले भक्त काम कल्पतरू. भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, त्याच्या करुणेने, त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत बोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत जगनाडे महाराज, श्री संत भक्त कुर्मदास, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत महिला संत श्री संत जिजाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सुवीराबाई, संत मांदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अतिशय सुंदर गोड आणि आयोजन. इकडे बघा, इकडे उभा आहे मी, इकडे बघा ना, तिकडे काय, इकडे बघा. हां,
अतिशय सुंदर गोड आयोजन नियोजन केलंय. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची आहे, कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा या परिवाराकरता. गोड असा परिवार आहे, त्यामध्ये विशेषत्वाने आपले सर्वांचे लाडके हवं असणारं व्यक्तिमत्व आदरणीय श्री अमोल पोपटराव शिर्के माऊलींना विनम्र भावे अभिवादन करतो. अगदी कष्टातून शून्यातून हे विश्व निर्माण केलं. घरामध्ये जर गेलं साहेब असं वाटत नाही, घरामध्ये गेल्याच्या नंतर असं वाटतंय, मला तर खरोखर सांगतो ताई, मला असं वाटतंय स्वर्गात गेलो की काय, एवढं सुंदर घर बांधलंय. एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर अशी वास्तू निर्माण केली. अगदी गरिबीतून अगदी खडतर प्रवास करून हे विश्व निर्माण केलं. खऱ्या अर्थाने कैलासवासी पोपटराव श्रीपती शिर्के यांच्या कृपाशीर्वादाने आईचं नाव लय आवडलं मला. आई कुठं बसल्यात? आई पाठीमागं बसली का? बरोबर. आई करता एकदा टाळी वाजवा, एकदा जोरदार. आई, अतिशय सोन्यासारखे मुलं मुली तुम्ही जन्माला घातले. वडिलांचं छत्र यांच्या जीवनातून गेलं, पण खरोखर तुम्ही चांगल्या मार्गाला, चांगल्या सुसंस्कारिक अशी पिढी तुम्ही घडवली. आई, तुम्हाला विनम्र भावे अभिवादन करतो. धन्य माता पिता तयाची या. त्यामध्ये सुनबाई पण तुम्हाला अतिशय सुंदर लाभल्या. एकदा टाळी वाजवा. आमच्या दीपाली ताई आल्यात. एकदा तुम्हा दोघा जोडींना विनम्र भावे अभिवादन करतो. अमोल सर, अतिशय सुंदर तुम्ही वास्तू आपला, मला बरं का इतापे साहेब, मला घराचं नाव लय आवडलं तुमच्या. शिवराग किती सुंदर आहे. त्यामध्ये रागही आहे. कोणता राग? शास्त्रीय रागही आहे, सुगम रागही आहे, परमार्थिकही आहे, आणि शिव म्हणजे शिवरायांचे सच्चे भक्त. एकदा जोरदार टाळी वाजवा. बेस्ट. अतिशय त्यामध्ये अर्थ जडलेला आहे बंगल्याच्या नावामध्ये. अतिशय सुंदर हे घर उभा केलं. त्यामध्ये आईवडिलांच्या कृपाशीर्वादामध्ये, त्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारे, अतिशय ज्यांचा गोड आवाज आहे, गोड बोलणं आहे आणि पोपटासारखं बोलणं आहे, असे लोकनेते, परमस्नेही, परमादरणीय श्री विजयराव इथापे पाटील. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून सर्वांचं वंदन करा. प्रतीक दादा, अतिशय त्याचा स्वभाव गोड आहे. ज्यावेळेस अमोल साहेब मला फोन केला, त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण देण्याकरता मला फोन केला, कॉल केला. अतिशय त्याचा गोड स्वभाव आहे. पप्पाचाही अतिशय सुंदर त्यांचा स्वभाव आहे. अतिशय गोड फॅमिली आहे, आपल्यावरती प्रेम करणारी. म्हटले महाराज तुम्हाला वेळेत यावं लागेल. आणि परत ते मला म्हणले दांडी मारू नका. कारण काय होतं, सगळ्यात मोठी चिंता अशी आहे बरं का दादा, स्वप्नील दादा, मोठी चिंता अशी आहे की एवढ्या लांबचे महाराज बोलायचे. जालना म्हणजे खूप लांब आहे तुमच्यापासून, 400-450 किलोमीटरचा लांबचा प्रवास माझा. एवढ्या लांबचे महाराज बोलायचे, ही मोठी काळजी असते, खूप मोठी जबाबदारी. हे ज्या मंडळीने हे कार्यक्रम आयोजित केला ना, एवढा मोठा खर्च केला, ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्या संबंधाने त्यांनी मला फोन केला. खूप गोड परिवार आहे. त्यामध्ये श्री प्रकाश शिर्के, श्री अमोल साहेब शिर्के, त्यामध्ये श्री प्रवीण शिर्के, श्री स्वप्नील शिर्के. अतिशय गोड हा परिवार आहे. आईवडिलांच्या कृपा आशीर्वादाने खूप सुंदर असं यांनी वास्तू निर्माण केली. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या शिर्के परिवाराला करा. सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले माझं जी टॉकीजला टी व्हीवरती कीर्तन झालं, साथ करण्याकरता परमस्नेही, परम आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार रामेश्वर महाराज गंगाळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करा. तुम्हाला विनम्र भावे अभिवादन करतो. त्यामध्ये अतिशय गोड आवाज आहे, आवाजाची माधुर्यता आहे. परमस्नेही, परम आदरणीय रंगनाथ महाराज शेळके गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करा. विनयकरी बाबा, तुम्हाला वंदन करतो. अतिशय संस्थेतील गोड विद्यार्थी आहे. एकदा यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. शिट्टी मारील एवढा आवाज देऊच नका, जेवढा मशनरीला शक्य आहे तेवढाच द्या, काही अडचण नाही. विशेषत्वाने चौबदार एकदम एक नंबर आहे बरं का. आणि चौबदार असेच पाहिजे, लय देखणे असले की लोकांचं लक्ष माझ्याकडे लागत नाही. एकदम बेस्ट. शिवरायांचे मावळे. वा, मावळे कशाला म्हणतात?
अरे मातीत मेला, मातीत मेला. मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. वा. मावळ्यांसारखे रुबाबदार असणारे असे चोपदार, त्यांना वंदन करतो. विशेषत्वाने हे सगळे टाळकरी मंडळी यांना विनम्र भावे अभिवादन करतो. संस्थेतील त्यामध्ये माझ्या समवेत आलेले अर्जुन सर आहेत, सोमवार, त्यांना विनम्र भावे अभिवादन करतो. आणि पकवाज वाजवणारे दादा, एवढ्या थंडीच्या काळात अमोल सर साहेब, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्यांना घाम आला. घाम पुसला का तुम्ही? पुसायचा नाही घाम, लोकांना कळून द्या घामाचा पैसा आहे. घाम नाही पुसायचा, लोकांना दिसला पाहिजे घाम. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा माऊली एकदा टाळी वाजवा माऊलीं करता. लय गोड स्वभाव. विशेषत्वाने साऊंड सिस्टीममध्ये दादा, मंडप पाहिल्यावर अतिशय मन प्रसन्न वाटतं तुमचं. साऊंड सिस्टीम अतिशय गोड. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. तुम्हाला वंदन करतो. वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्वा आपण सोशल मीडियाला जर चेक केलं यूट्यूब ॲपला, तर त्यांचे कीर्तन अतिशय सुंदर. त्यांच्या चॅनलवरती कीर्तनकार आहे, अनेक सुंदर सुंदर कीर्तन आहे. माझे पॉप्युलरचे कंटेंट त्यांच्या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. अतिशय सुंदर गोड आयोजन नियोजन आहे. सगळ्यांना वंदन करतो. सगळे प्रेमाची मंडळी आहे. या सिरके परिवारावरती, आमच्या अमोल भाऊवरती प्रेम करणारे, तात्यांवरती प्रेम करणारे सगळे गोड मंडळी आहेत. सगळ्यांना वंदन करतो. आता प्रत्येकाची नावं घेऊन वेळ करत नाही. माता भगिनी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सगळेच मंडळी गोड आहे. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील चित्रकार, पत्रकार, मान्यवर, मंत्री, खासदार, आमदार, सगळेच तुमच्यावरती लोकनेते, प्रेम करणारे सगळे मंडळी, बडे बडे राजकीय धार्मिक क्षेत्रातील सगळेच मंडळी, गावचे सरपंच असतील, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, गॉगलवाले, पटक्यावाले, धोतरावाले, पायजामेवाले, आष्टेगंधवाले, बुक्क्यावाले, स्वेटरवाले, पाठीमागं बसलेले ताई, बाई, अक्का, माझी लाडकी बहीण इकडे बसलेले, खुर्चीवर बसलेले, स्वयंपाक करणारे केटर्सवाले इकडच्या बाजूला बसलेले, ब्राह्मण काका इकडच्या बाजूला, तिकडच्या बाजूला, समोर येणारे, घराच्या आत बसलेले, बाहेर बसलेले, जेवणारे इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे आजच आले ते, चटायचे धागे काढणारे, टाइमपास म्हणून नाकात बुट्ट घालणारे, सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांचं जे जे आले सगळ्यांचं भलं, आणि जे घरी राहिले त्यांचं चांग भलं. विठ्ठला विठ्ठला. अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. अतिशय गोड अभंग आहे. या अभंगात झाले सगळे. नाव घ्यायचं कोणी राहिलं नाही ना, माफ करा बरं का. एखादा अति महत्त्वाचं असेल तर साहेब मला इथं साहेब नाव सांगा. बरं झाले सगळे. करू का सुरू? आता सगळ्याचं नाव बरं का दादा, स्वप्नील दादा, सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो. घेऊ एक उखाणा घेऊ का? ए माय ताई उखाणा घेऊ का? अशा मान हलवा बरं थोड्या. ऐका ऐका. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. किती गोड आहे. आता वास्तू शांती आहे. तुम्हा दोघांना पण एक एक नाव घ्यावं लागेल. आता भाऊ, ताई, दीपाली ताई, तुम्ही एक नाव घ्यायचं. माईक द्या दादा त्यांच्याकडे, 1 मिनटं. दोघांकडे एक माईक द्या. दोघांनी एक एक नाव घ्यायचं. अतिशय गोड घ्या, जसं येईल तसं घ्या. एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. वा वा. आज मंगल प्रसंग आहे. द्या दोघांकडे द्या. वा वा. घ्या 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 घ्या. वा. तुळजापूरच्या भवानी आईला साज घालते सोन्याचा, अमोलरावांचे नाव घेऊन गृहप्रवेश करते घरात. क्या बात आहे. टाळी वाजवा. वा 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 वा. खूप छान. अमोल भाऊ आता तुम्ही घ्या एक. दीपाली. क्या बात आहे. वा वा वा. दीपाली म्हणजे प्रकाश, दीपाली म्हणजे उजाड. एकदम टाळी वाजवा जोरदार भाऊन करता. वा या या. अतिशय गोड. ऐका. अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबरा आहे. याच्यावत मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. साहेब ॲड्रेस सांगतात या अभंगात तुकोबरा आहे. सुख कुठं मिळेल. अभंगाचा अर्थ गोडे डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबरा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना एक देव आपल्याला असा केला, पण कोणता देव? एक धरिला चित्ती आम्ही रुखमाईचा पती. कोणता देव? तो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. तो. कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो देव आपलासा केला. एक विदा आम्ही न धरू पालट. तो. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तो. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा प्री पतिव्रता नेनो. अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी
म्हणी तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा एक, साहेब निश्चितादर्शक संख्या एक. आम्ही देव आपलासा केला, परिणाम आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. ते साधक तुकोबारायना म्हणतात, ठीक आहे महाराज, तो देव आपलासा केल्यानंतर सुखाची प्राप्ती मिळते, पण आम्ही सगळे शेतकरी, कामाधंद्यावाले, बिझनेसवाले माणसं आहेत, आम्हाला देव आपलासा करायचा जरा हार्ड चाललंय, जरा कठीण चाललंय बरं का. रंगनाथ गुरुजी, रामेश्वर गुरुजी, थोडं सोपं साधन सांगा ना. तुकोबारा त्या साधकाला म्हणतात, बाबा हो, या विश्वामध्ये, या भरलेल्या माईक जगामध्ये देवाव्यतिरिक्त सगळं खोटं आहे, सगळं लटकं आहे, त्याला आधीही नाही आणि त्याला अंतही नाही. एरती माईके दुःखाची काय करा, आपुला तो एक देव करून, तो देव आपलासा करा. देवाव्यतिरिक्त सगळं लटकं आहे, दुःख देणार आहे. पुढे तुकोबारा म्हणतात, त्या गोविंदाचं पिसं लावा. कोणता गोविंद? जो परम उच्च स्थितीला प्राप्त झाला, जो अविनाश रहित आहे, कधी नाश न पावणारा साहेब तो परमात्मा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्या देवाच्या शक्तीना, त्या ब्रह्मांड चालकाच्या शक्तीने, त्याच्या सत्तेने हे विश्व चालते ना. माझ्या ज्ञानोबरायांची गोड भाषा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या, थोडा वाद द्या, सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता, ऐसा तू समर्थो ब्रह्मांडाचा धनी. तो परमात्मा नाम गोविंद, गोविंदाचं पिसं लावलं. आता इथं मोठी गंमत आहे. पिसं शब्दाचा अर्थ काय आहे सांगता येईल का कोणाला? पिसं, वा सांगा बरं. क्या बात आहे, टाळी वाजवा एकदा. वा वा. मला असं वाटतं माझ्या पाकिटातले 500 रुपये काढून ताईला द्यावा, पण ताई महाराजांचं घेत नाही म्हणून मी देत नाही. विठाला विठाला. ताई खरोखर मला आवडलं, त्याचं वेड लावा. अगदी माईने उत्तर बरोबर दिलं. त्या गोविंदाचं वेड लावा. होईल काय? तर तुकोबारे म्हणतात, तुम्ही उद्या मेलात, मेल्यावर सुद्धा तुमचं नाव शिल्लक राहील, कार्याच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने. म्हणून बसलेली मंडळी एक काम करा, ऐका ऐका. काय काम करा? गावामध्ये चालत असताना असं चाला की गावच्या लोकांनी आपल्याला रामराम घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मारा, ज्यांना कळालं त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेल्यावर सुद्धा, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल्यावर सुद्धा आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे, कार्याच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने. असं जीवन जगा. यरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ. आज शिवराग बंगल्याची वास्तुशांती आहे, गृहप्रवेश आहे आणि सत्यनारायणाची महापूजा आहे. वास्तविक पाहता वास्तुशांती का करावी हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. वास्तुशांतीच्या निमित्ताने यज्ञ हवन का करावं? वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम का आयोजित करावा? असे बदललेले बरेचसे प्रसंग तुमच्या माझ्या मनामध्ये डाऊट आहेत. ऐका, यज्ञ का करावा? कीर्तनाचा कार्यक्रम, टाळ पकवाच, देवाचं भजन का करावं? त्याचा आन्सर गोडे घरी घेऊन जा. ऐका ऐका, माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळल्या जातं. नंतर अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर त्याच्या अस्थी, इकडं बघा इकडं बघा, इकडं उभा आहे मी, इकडं, त्याच्या अस्थी कुठं टाकल्या जातात? बोलत चला, मला बोललेलं आवडतं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. कुठं टाकल्या जातात? नदीत. नदीत. हा, बाबा करतात बेस्ट. मला बोलत चला, आता मी थोडा वेगळा शब्द वापरतो. गंगेमध्ये टाकल्या जातात, बरोबर दादा? अशा मान हलवत चला. गंगेमध्ये त्याच्या अस्थी टाकल्या जातात, ती हाडं टाकल्या जातात साहेब. पण आपल्या घराकरता, आपल्या बंगल्याकरता आपण रेती आणतो. ती कुठून आणतो? गंगेमधून आणतो. बरं, ते बारीक बारीक हाडकाच्या कण असतात, ते रजकण असतात, ते गंगेमध्ये अस्थी टाकल्या. बरं, मेल्याच्या नंतर प्रत्येकाचा आत्मा हा तृप्त होतो असं नाही आहे ना चोपदार? मेल्याच्या नंतर काही काहींचा आत्मा हा भटकता असतो,
काही काहींचा आत्मा हा अतृप्त असतो, म्हणून गंगेमध्ये ज्यांच्या ज्यांच्या अस्थी टाकल्या जातात ते सगळेच माणसं तृप्त असतील असं सांगता येत नाहीये. मग त्या संबंधाने जी आपण रेती आणतो ती घराकरता आपण वापरतो, आणतो का नाही? कधी कधी साहेब भूमीचा दोष असतो, हे यज्ञ त्याच्याकरता करायचा असतो, कीर्तन त्याच्याकरता, भूमीचा दोष असतो, जागेचा दोष असतो. विटा आणतो आपण बाहेरून, आपल्याला माहीत नसतं त्यामध्ये दोष असू शकतो. सगळं काही आपण बाहेरून आणतो आणि त्यामध्ये आपलं सुंदर असं घर, असा बंगला उभा करतो. जसा वास्तुशांतीचा आज कार्यक्रम आहे, एवढा मोठा शिवराक सुंदर बंगला निर्माण केलाय किंवा बांधा या मंडळीने कष्टातून, तसं आपण निर्माण करतो. मग ते केल्याच्या नंतर डायरेक्ट प्रवेश करता येत नाही ना घरात. माझी भाषा कळते का? डायरेक्ट प्रवेश करता येत नाही, त्याला पूजा करावं लागते, यज्ञ करावा लागतो, नवचंडी यज्ञ करावा लागतो. एक 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 मंत्राची संहिता त्या घरामध्ये झाल्याच्या नंतर ते घर असं पवित्र होत असतं, ते घर, ते बंगला मंगल होत असतो. म्हणून त्याच्याकरता हे करायचं असतं. वास्तुशांती त्याच्या करता करायची असती, त्या वास्तूमध्ये आम्हाला शांती मिळण्याकरता वास्तुशांती करावं लागते. विठाला आत्या संबंधाने हा कार्यक्रम आयोजित केलाय गोड. चला पुढे. जगद्गुरु तुकोबराय या विश्वामध्ये, या जगामध्ये, या कलियुगामध्ये 42 वर्ष राहिले साहेब. 42 वर्ष परमार्थ केला. माय आजपर्यंत परमार्थ केला, पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पळ आली? ऐका भजनी मंडळी, त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. इकडे बघा, शिकलेले मंडळी एक इंग्रजीचं वाक्य बोलतो, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्याच्या नंतर माझ्या तुकोबारायांचं जीवन कसं आहे का? गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. डोंगरावर माझ्या तुकोबाराय भजना करता जायचे. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझ्या तुकोबाराय भजना करता जायचे. सज्जन हो, भजना करता जात असताना एखाद्या शिळेवरती माझ्या तुकोबारायांनी बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि एक 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 अभंग समाजाकरता माझ्या तुकोबारायांनी निर्माण करणं. सोपं सांगू का? कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबारायांनी निर्माण करावे. का? कळवळा आहे जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून एक 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 अभंग निर्माण करावे. सगळ्यांची माफी मागून बोलू का? तुमचा आणि माझा माथा ठिकाणं नेण्याकरता तुकोबारायांनी पंचमेध गाथा निर्माण केला. विठाल काय माझ्या तुकोबारायांचं जीवन आहे. एके दिवशी गंमत अशी झाली, तुकोबाराय डोंगरावरती भजना करता चालले आणि जात असताना गावचा पाटील आडवा झाला आणि तुकोबारायला बोलला, तुकोबाराया, गावामध्ये भजन नाही करायचं, गावामध्ये विणा नाही वाजायचा, गावामध्ये चिपळ्या नाही वाजायच्या. तुकोबाराय म्हणतात, पाटील, मी घेतलेलं देवाचं भजन, मी वाजलेला विणा, मी वाजलेली चिपळी, मी घेतलेलं पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल भजन तुम्हाला आवडत नाही का? कोपला पाटील गावचे, कोपला पाटील गावाचे, टाळी वाजवा, टाळी वाजवा. कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील गावाची हे लोक. हे आता मज भीक कोण घाली, आता मज भीक घाली, आता
तमास भिकून घाली गोपाला पाटील गावात ही लोक तमास भिकून घाली गोपाला पाटील गावात ही गोपाला पाटील गोपाला पाटील गावीची हे लोक गोपाला पाटील गावाची लोक वा सुंदर, टाळी वाजवा, बेस्ट, वा वा. पण तुकोबाऱ्याने भजन करायचं सोडलं नाही. डोंगरावरती जाऊन शिळेवरती बसावं, शिळेवर म्हणजे दगडावर बसावं, शिळेवरती बसवून माझ्या तुकोबाऱ्याने देवाचं भजन करायचं. मोठी गंमत झाली. एका दिवशी जिजाई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, ऊर भरून आला. जिजाई साहेब म्हणतात, मालक एवढं कडक उन्हात तुम्ही या समाजाकरता, या लोकाकरता एक एक अभंग निर्माण करताय, डोंगरावर जाऊन भजन करता तुकोबाऱ्या. जिजाई साहेबांनी भाकरीचं गठुडं घेतलं, भाकरीचं गठुडं घेतलं ताई, आणि जिजाई साहेब डोंगराच्या दिशेने निघाल्या. आणि जाता जाता वाटेमध्ये जिजाई साहेबांच्या पायात काटा टोचला. रक्ताच्या चिळकंड्या बाहेर आल्या, पायात काटा गेलाय, डोळ्यात टचकन पाणी आलं. जिजाई साहेबांच्या भगवान परमात्म्याने गुराख्याचं रूप घेतलं होतं. भगवान परमात्मा गायी त्या ठिकाणी चारत होते. देवानी पाहिलं, जिजाई साहेबांच्या पायामध्ये काटा टोचला. धावत धावत त्या ठिकाणी आले. म्हणतात, माय काटा टोचला का? हो रे बाळा, पायात काटा टोचला. कोण तू? मी तर गायी चारतो, मी गुराखी गायी चारतो. काटा काढता येतो का? देवानी दिलेलं उत्तर लय भारी आहे. तर देव काय म्हणतो जिजाई साहेबांना, ए माय मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. आता काट्या काढण्याची पद्धत अशी आहे, तुम्ही सगळे मंडळी हुशार आहात, दानकर आहात म्हणून बोलतो. काटा जर पायामध्ये घुसला तर काटा हा काट्याने काढायचा असतो, काटा काट्याने काढायचा असतो. गंमत अशी झाली, जिजाई साहेबांचा पाय देवानी मांडीवरती घेतला आणि हातामध्ये काटा घेतला. पण काटा काढत असताना तोंडामध्ये बोट घालावं लागतं, थोडा थुका घ्यावा लागतो आणि अशा पायावर लावा लागतो. काय अधिकार आहे हो? ऐ माय, संत चरणा रज, जे रजकण जिजाई साहेबांच्या पायाला लागले होते ना, देवाने ते तोंडामध्ये घातले. संत चरणा रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काय अधिकार आहे माझे जिजाई साहेबांचा? अलगद देवाने पायातला काटा काढावा आणि देवाने पितांबराचं चरकन दिशेने वस्त्र फाडलं. ते सुगंधित पिवळं वस्त्र जिजाई साहेबांच्या पायाला बांधलं ताई. आणि जिजाई साहेब भाकरीचं गठोड घेऊन निघाल्या. काय रे बाळा, किती सुंदर काटा काढलास तू. देवाने स्मित हास्य केलं. देव थोडं बाहेर गेले आणि अचानक देव गुप्त होऊन गेले. जिजाई साहेबांनी भाकरीचं गठोडं गेलो. धावत 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 डोंगरावरती जिजाई साहेब आल्या. तुकोबाराय भजन करत होते. आल्याच्या नंतर जिजाई साहेबांनी भाकरीचं गठोडं खाली ठेवलं आणि तुकोबारायला म्हणतात, मालक लय काळजी वाटते मालक. अहो पोटात अन्नाचं कण नाही तुमच्या. या समाजाकरता, या लोकाकरता, या विश्वाकरता तुम्ही अभंग लिहिताय. किती काळजी वाटते हो. भाकरी सोडल्या जिजाई साहेबांना आणि दोघं जण जेवण करत होते. पण भाऊ गंमत अशी झाली, अमोल साहेब, ज्या वेळेस तुकोबाराय जेवण करत असते ताई, त्यावेळेस तुकोबारायांची नजर जिजाई साहेबांच्या पायाकडे गेली आणि काहीतरी जखम दिसली पायाला. माझे तुकोबाराय म्हणतात, आवले पायाला काही लागलं का गावले? डोंगरावर येताना ऊर भरून आला, कंठ दाटून आला जिजाई साहेबांचा. आणि जिजाई साहेब म्हणतात, मालक मी येता येता पायात काटा टोचला, पण एक गुरा किती गाई चारत होता, त्याने अलगद काटा काढला माझ्या पायाचा. असा हात त्या वस्त्राला लावला, त्या जखमेला पाहिलं, ते वस्त्र असं सुगंधी दिसलं माझ्या तुकोबारायांना. आणि सांगितलं, आवले हे वस्त्र सामान्य नाही आहे, हे पिवळं वस्त्र सामान्य नाही आहे, हे सुगंधित वस्त्र माझ्या पांडुरंगाचं आहे ग. तुझा काटा काढण्याकरता आवले गुराख्याच्या रूपात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आला आणि जे तुझ्या पायातला काटा काढला ग. काय अधिकार आहे तुझा? किती मोठा अधिकार आहे तुझा. टचकन डोळ्यात पाणी आलं. ऐका महिला मंडळी, हात जोडले जिजाई साहेबाने.
लय काळजी वाटते हो. रोज भाकरीचं गटुडं घेऊन डोंगराच्या दिशेने येते आणि आल्याच्या नंतर तुम्हाला पाहते भंडारा भामचंद्र सगळीकडे पाहते, पण तुम्ही मला दिसत नाही. तुकोबारा म्हणतात, आवले एक काम कर, भाकरीचं गठुडा घेऊन डोंगराच्या दिशेने. हो मालक, डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर. हो पण मला कसं कळणार तुम्ही कुठं भजन करताय, कोणत्या झाडाझुडपात बसलाय, कोणत्या शिळेवरती बसलाय, मला कसं कळणार. तुकोबारा म्हणतात, आवले भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने आणि डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये आणि पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका नका एवढ्या जोरात टाळी नका वाजू, त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक यायचा. गोईंग टू यमपुरी. काय लका टाळी वाजवला कंजूसपणा. काय साहेब GST आहे का टाळी वाजवला? काही फास्टॅग वगैरे काही रिचार्ज नाही ना? जोरदार वाजवून अशी खमकून कळून द्या. शिवराग बंगल्याच्या वास्तुशांतीनिमित्त या परिवाराने, शिर्के परिवाराने, अमल भाऊनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. एक वाक्य बोलतो सुरुवातीला. हे बघा, तुम्हाला बोर होईल असं मी कीर्तन करणार नाही. 9:30ला झालं कीर्तन चालू, मी 11:30ला कार्यक्रम बरोबर संपवणार आहे. माझी विनंती सगळ्याला तळमळी नाही, वेळ माझ्याकडे कमी राहिला आहे, 1 तास माझ्याकडे कीर्तन करता राहिला. मी तुम्हाला आंबट होईल असं कीर्तन करणार नाही. यूट्यूबला माझे कीर्तन आहेत, तुम्ही ऐकले सगळे, प्रतीकनं पण ऐकले सगळे, तुम्हाला लिंक शेअर केल्यात. मी थोडं आणि गोड कीर्तन करणार. हे कीर्तन झालेलं मला परत लांबचा प्रवास आहे, तुमच्या डोक्याच्या वरून जाईल असं मी कीर्तन करणार. यूट्यूबला माझे कीर्तन चेक करा, 400-500 कीर्तन आहेत यूट्यूबला. तुम्हाला अगदी सर्वांना आवडेल असे कीर्तन आहेत यूट्यूबला. फक्त माझी विनंती आहे, असे गंभीर चेहरे करू नका आणि असे टुळू टुळू पाहू नका प्लीज, तुमच्या पाया पडतो. काही काही ना तर बघा ना साहेब, बटाट्यासारखे डोळे केले हो. तुम्ही काही नाराज नाही ना माझ्यावर? का देवावर नाराज आहे? एवढे दिवस जिवंत का देवाने ठेवलंय? असं काही नाराज नाही ना? काही टेन्शनमध्ये नाही ना? पाठीमागं बसलेले भाऊ काही टेन्शनमध्ये नाही ना तुम्ही? नाही ना? एक वाक्य बोलतो, पाणी पिना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाई. वाजवा जोरदार अशी मोकळ्या मनाने. वा बेस्ट. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय टेन्शन बिन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका. येताना काय तुम्ही मी आणलेलं नाही, जाताना तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. खाली हात आया है ए इनसार, 4 दिन की जिंदगानी सगळ्याची. नला म जडला साहेब तेव्हा जन्मशब्द तयार झाला, मलन तोला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. पण मधला पेस आहे ना जगण्याकरता देवाने दिलाय. मोकळ्या मनाने कधी गॅप पडल मणक्यात, कधी काय होईल सांगता येत नाही. भरोसा नाही माणसाचा, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही किसी का. म्हणून काही चिंता बिंता घेऊन करू नका, काही टेन्शन घेऊ नका, असं गंभीर बसू नका. कारण येताना काय आणलं नाही, जाताना काही नाहीच नाही. आता मी एवढ्या लांबून आलोय जालन्याहून, आता घरी जाईल का नाही हे सांगता येत नाही. एक काम करा, चिंता बिंता करू नका. अहो ज्यांनी चोच दिली तो दाण्याची व्यवस्था करणार आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण या मार्क्या संसाराची चिंता नाही करायची. देवाला काळजी हो, तो तिथं बसलाय, तुमच्या माझ्याकडे सगळ्याकडे लक्ष आहे त्याचं. आता सुद्धा तो देव ऐकतो, बसतोय, वरून पाहतोय. कोण इमानदारीनं कीर्तन ऐकतोय, कोण कुठं पाहतोय, कोण टुळू टुळू पाहतोय, कोण इकडं पाहतोय. देव सगळं पाहतोय वरून. CCTV कॅमेरे बसवलेत वर साहेब. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, विनंती, चिंता बिंता करू नका. काय करा, गोड देवाचं चिंतन करा. माझे 2 बोटं दिसतात काय? अशा माना हलवा बरं सगळे. हे 2 बोटं दिसतात का साहेब? हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहे बरं का ताई. 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहे. इकडे बघा, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? बोला बोला बोला. चिंता. आणि याचं नाव आहे चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत, सिस्टर आहेत. कोण 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 म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी, सिस्टर आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे ताई साहेब, एक काम, एक काय? जाळणे. काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत असती आहे, चिंता ही सजीव जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही निर्जीव मेलेल्या माणसाला जाळते. चिंता प्रपंचात, संसारात टेन्शन पावलो पावली माणसाला जाळतं आणि चिता एकदाच जाळते. काय करा,
चिंता नाही करायची, मग गोड देवाचं चिंतन करायचं. तर तुमच्या प्रपंचातून संसारातून निश्चित मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. कसं चिंतन करायचं? सोपं साधन सांगतोय. बसल्या बसल्या ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल एक, मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे. दोन, मिळालेल्या मनुष्य शरीरावर तुमची माझी सत्ता नाही. आणि तीन, याच मनुष्य शरीराने भगवंताची प्राप्ती करता येते. मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे. पाप आणि पुण्य समान झालं की हे शरीर मिळतं, हे मॉडेल मिळतं. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मिळालेल्या शरीरावर तुमची माझी सत्ता नाही, मग कोणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे? मोदीची? कोणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे या शरीरावर? बोला बोला. काळाची सत्ता आहे. तो यमराज टिपलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाय. तुमच्या माझ्या मागे एक माणूस टपलेला आहे साहेब. ते नुसतं पाहतोय. तुमच्या माझ्याकडे पाहतो तिकीट कवा कटणार आहे. एकदा का तिकीट कटलं का गोईंग टू यमपुरी. विठाला विठाला. नवी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. जागा पाठी भयाले मोठे दुधा धाम नाही. क्या बात आहे. टाळी वाजवा जोरदार. वा 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 बेस्ट. आज नियोजन लय सुंदर आहे बरं का साहेब. संपूर्ण डेचं दिवसाचं पण नोंद एक नंबर. 3 दिवसापासून तुम्ही एवढं कष्ट करतात, मेहनत करताय. अतिशय सुंदर नियोजन आहे. मोठी गंमत अशी आहे, आज साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. आज चौबदारी एक नंबर आहे. हे सगळे टाळकरी एक नंबर आहे. गायक एक नंबर आहे. पकवाज वाजवणारे एक नंबर आहे. विनेकरी एक नंबर आहे. पुरुष मंडळी एक नंबर आहे. महिला मंडळी एक नंबर आहे. इकडं बसलेले एक नंबर आहे. तिकडं बसलेले एक नंबर. पाठीमागं केटर्सवाले एक नंबर आहे. इकडं बसलेले एक नंबर आहे. तिकडं बसलेले एक नंबर आहे. ब्राह्मण काका एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी 2 नंबर आहे. विठाला विठाला. नाही तर अशा यंत्रयुगात असे कार्यक्रम करणं सोपं नाही साहेब. यंत्रयुग आहे. किती टेक्नॉलॉजी आहे, किती टेक्नॉलॉजी. पापड बनवायची मशीन आली का नाही? अशा मान हलवा. चपात्या बनवायची मशीन आली का नाही? कपडे धुवायची मशीन आली का नाही? काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन आली. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली बरं का साहेब. पाहुणा घरी आला. पाहुणा म्हणला जेवण करायचं, वेलकम या म्हणायचं. पाहुण्याला 2-3 भावाने असं धरायचं. त्या मशीनचं डोर ओपन करायचं आणि असं दाखलं धाडकन. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. अहो अशा यंत्रयुगात असे कीर्तनाचे कार्यक्रम एकदा टाळी वाजवा जोरदार. यंत्रयुग किती काळ बदलत चालला. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहे? बोला बोला साहेब. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहे? 3. 1 अन्न, 2 वस्त्र आणि 3 निवारा बंगला. हे माणसाच्या मूलभूत गरजा आहे साहेब. तुमच्या सगळ्या मूलभूत गरजा देवानी पूर्ण केल्या. विठाला विठाला. एक वाक्य बोलतो बरं का अमोल साहेब. या मूलभूत गरजा माणसाच्या काही काही लोकांचे स्वप्न आहेत एवढा मोठा बंगला निर्माण करायचा. नाही स्वप्न झाली महाराज पूर्ण. मेलेत काही काही माणसं पण नाही मोठा बंगला बांधता आला दादा. या भाऊनी एवढं मोठं कष्टातून विश्व निर्माण केलं. खडतर प्रवास करून पैसा जमा करून सगळं काही केलं. आईच्या पुण्याने वडिलाच्या पुण्याने. एवढं सोपं नाही. तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही हे सगळं करताय ना, हे करण्याच्या पाठीमागं तुमच्या आईवडिलाचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. हे सोपं नाही. लहानपणापासून वडिलाचं चित्र केलं, आईने सांभाळ केला, एवढं सुंदर विश्व निर्माण केलं. 1 अन्न, 2 वस्त्र आणि 3 निवारा. आता अन्न खात असताना शास्त्रामध्ये वर्णन असं आलंय, माणसाने जेवण करत असताना 100 कामं सोडून जेवण केलं पाहिजे. राव किती आपण करतो का? थोडा विचार करा. अंतर्मुख व्हा. थोडा परीक्षा करा. आत्मपरीक्षण करा. आपण 100 कामं सोडून जेवण करतो का? नाही. इथं चुकतोय आपण. कारण माणसाची मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा. 100. मी सुभाषित सांगतो तुम्हाला, शतम आहे भोक्तव्यम
सहस्त्रम स्नानाचरत लक्ष्यवी आहे दातव्यम कोटीम तेक्त्वा हरी भजेत. कळलं का काय भजे का विठ्ठल विठ्ठल. शतम विहाय भोक्तव्यम. शतम म्हणजे 100 काम सोडून माणसाने जेवण केलं पाहिजे. सहस्त्रम स्नान आचर्यात. सहस्त्र म्हणजे 1000 काम सोडून माणसाने काय केलं पाहिजे. स्नान वेगळं ना आंघोळ वेगळी. स्नान केलं जातं पहाटे पहाटे 5च्या आत, 8च्या नंतर केली जाते त्याला आंघोळ म्हणतात. 1000 कामं सोडून माणसाने आंघोळ केली पाहिजे. लक्ष्यवी आहे दातव्यम. 1,00,000 कामं सोडून माणसाने दान केलं पाहिजे. आणि कोटी कामं सोडून देवाचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. पण आता माणसाच्या 5 मूलभूत गरजा झाल्यात. थोडा टेक्नॉलॉजीचा जमानाला प्रतीक दादा 5 खूप गोड व्यक्तिमत्व. एकदा टाळी वाजा. हसरा चेहराच असतो दादाचा. पाहिलं की स्माईल असते बरं का साहेब तुमच्या दादाची. आता टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये माणसाच्या मूलभूत गरजा ताई 5 झाल्यात. 5. पूर्वीच्या काळामध्ये चोपदार, तुमच्या काळात 3 होत्या. पण आता पूर्वीच्या काळात गोड धोड सणाला भेटत होतं. भेटत नव्हतं. आता रोज म्हणलं तरी काही नाही आहे का नाही. रोज गोड खाऊ शकतो आपण, एवढा पैसा आहे आपल्याकडं. रोज वेगवेगळे कपडे घालू शकतो, एवढा पैसा आहे. टेक्नॉलॉजी बदलत चालली. असा 5 मूलभूत गरजा. इकडे बघा. 1 अन्न. 2 बोला 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 वस्त्र. 3 निवारा. 4 मोबाईल. आणि 5 चार्जर. विठाला विठाला. या शरीरावर तुमची माझी सत्ता नाही आहे. फक्त या शरीराने देव आपलासा करता येतो. तो देव घरामध्ये आणता येतो. आणि हे भजन आणि हे कीर्तन हे भाग्यवंताच्या घरीच होत असतं. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. टाळी वाजवा मायबा. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. टाळी वाजवा जोरदार. वा वा. भाग्यवंता घरी भजन पूजन ही महापूजा भाग्यवान माणसाच्या घरीच होत असते. लक्षात ठेवा. म्हणून या शरीराने भगवंताची प्राप्ती करता येते. नवे नवे देवाने हा जीव तुम्हाला दान दिलाय. जेने हा जीव दिला दान. इकडे लक्ष द्या. त्याचे करीन चिंतन. टाइम कमी आहे. कमी बोलात जास्त रन काढायचे. विठ्ठल विठ्ठल. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. देवाने नर शरीर तुम्हाला दिलंय त्याचं चिंतन करण्याकरता. मोठी गंमत झाली साहेब. जी टॉकीजर टीव्हीवरती मी एक वाक्य बोलून गेलो बरं का. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता देवाचं चिंतन करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं पण बऱ्याच माणसाला अजूनही कळत नाही. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो माझ्या भावांनो 3.5 हाताचा नरदे दिला देवाने तुम्हाला भजना करता. पण मोठी गंमत झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळी इथं बसलेली मंडळी. मनुष्य शरीर देवाने तुम्हाला दिले बरं का दादा. मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय. बोला बोला बोला. मिळालंय. टाळी वाजवा एकदा बोलणारे मंडळी करता. बोलत चला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी बोलत चला मोकळ्या मनाने. आजचं कीर्तन लय सुंदर आहे. आजचं कीर्तन म्हणजे घालीन लो टांगण आणि मोकळं पटांगण. विठाला विठाला. काय सांगत होतं गेलं विसरून. आता घ्या इकडे विना सुरू करू पहिल्यापासून. आता काय सांगत होतं मी ताई. हा मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय. मिळालंय बरोबर करेक्ट.
मनुष्य शरीर मिळालंय पण लोकांना कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. आता खटका बसला. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमल, तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर लोकांनी सिगरेट ओढलो नसतो. कळालं असतं तर मावशे कळालं असतं सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर तपकीर मिसरी लावली. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही त्याचं आन्सर लय उत्तर गोड आहे. फुकट मिळालंय ना. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि फुकट मिळाल्यामुळे लोकांना किंमत कळाली नाही. आपण भाग्यवान माणसं आहात, नशीबवान माणसं आहात. पवित्र देह मिळाला. एवढं सुंदर शरीर दिलं देवाने तुम्हा आम्हाला. देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिय हात पाय कान. जेने सुजवळसी नारायण नासे जीवन भवरोग. जेने तुझडसी नारायण नासे जीवन भवरोग. जेने तुझडसी नारायण नासे जीवन भवरोग. नारायण देवाने 3.5 हाताचा नरदेह दिला तुम्हा आम्हाला भजना करता, त्याचं चिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता. पवित्र देह मिळाला, पवित्र वाणी मिळाली. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. आपण भाग्यवान माणसं आहात. सुंदर शरीर दिलं, सुंदर अनमोल किमतीचा 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने. आपण किती नशीबवान आहात. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी आहे साहेब? एक धारदार वाक्य बोलतो, इकडे लक्ष द्या. और मराठाच्या रक्ताला झालेली माती. विकू नको, विकू नको. और मराठाच्या रक्ताला झालेली माती, सुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला करा. अरे मराठ्याच्या समश्रीवर तोच मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. इथं कपाळाला टिळा असणाऱ्या हिंदूच्या मुलाला विचारलं, दादा काय हिंदुत्वाची व्याख्या आहे? काय या हिंदुस्थानची स्वराज्याची व्याख्या आहे? निर्भीडपणे छातीला हात लावण्याच्या मुखात एक वाक्य पडतेल, अरे चिरलो आमच्या नसा तर उतळण वैन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परश्रीविषयी असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब जनतेच्या देवरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. का पावन देश म्हटलो मी साहेब? त्याचं कारण एक आहे, आपली कंट्री, आपला देश एवढा संस्कृती प्रधान आहे. हल्ली लोक पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण करू लागले, तो भाग निराळा आहे. पण आपली संस्कृती आजही खेडेपाड्यामध्ये पाहायला मिळते. मी तळमळीने सांगतो, पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. कारण आपल्या देशाला आईची उपमा दिली. ताई काय म्हणतात आपल्या भारताला? माता. काय म्हणतात? जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, ओनली भारत. बोला बोला, एकदम मोठ्याने बोलता का? थंडी अशी पळाली पाहिजे. गोइंग टू हो, बोला बोला बोला, भारत माता की जय. काळजी करू नका, कीर्तन झाल्यावर सुद्धा खायला भेटेल. काळजी नका करू, एवढं गोड निवेदन आहे. पण आता बेंबीच्या देठापासून बोला, बोला बोला बोला, भारत माता की जय. वा, टाळी वाजवा एकदा जोरदार. भारताला माता म्हणतात. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा बोला बोला देश आहे. एक वाक्य बोलतो, इंस्टाग्रामला माझे एक रील्स मिलियनमध्ये गेले दादा. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही,
ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूर्त नाही, काळजायत का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. भाग्यवान माणसं आहात. म्हणून याच नरदेहाने देवाची प्राप्ती करता येते. माझ्या तुकोबारांनी पाठी घेतली, गाव गल्ल्या बोळामध्ये तुकोबारा फिरू लागले, देव घ्या कोणी, लोक म्हणले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. मग तुकोबारा म्हणतात देव घ्या. लोक म्हणले आम्हाला सुख पाहिजे, ओ सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, पण जरा ते देव आपलं असं करायचं जरा हार्ड चाललंय आम्हाला. कसं चाललंय? जरा कठीण चाललंय. तुकोबारा म्हणतात बाबा हो, देव आणि सुख वेगळं नाहीये, सुखरूपायचा दुजा कोणी सांगा. ज्ञानोबरांची ओवी सांगतो लय गोडे. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, आणि संत ते विवेका असं नाही की दे. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं माणूस आहे तिथं माणसाची चावली आहे, जिथं रत्न आहे तिथं प्रभा आहे, जिथं देव आहे तिथं सुख आहे. सुख पाहिजे असेल तर देव आपला सकरा अभंगाचं पहिलं आपला तो एक देव करुणे काळी वाजवा माई बाप. आपला तो एक देव करुणे आपला तो एक देव करुणे. अरे बोल. आपला तो एक देव करुणे हरि बिन जीवा सुख लोहे तेरे बिन जीवा सुख लोहे. हे रती माई के दुखाची जनती, हे रती माई के दुखाची जनती. तेरे बिना जीवा सुख लोहे, तेरे बिना जीवा सुख लोहे. रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती. आपला तो जोरदार वा बेस्ट. आज खरोखर ही साथ लय सुंदर आहे बरं का अमोल साहेब, ही साथ लय सुंदर आहे माझ्याकडे आज. खरं ताई बरं का, दीपाली ताई खूप गोड साथ आहे दादा, एवढी गोड साथ आहे. नाही तर माझ्या नशिबाला एवढे सुंदर टाळकडे असे नाचणारे एवढं गोड नसते. मी तिकडं त्या यवतमाळला गेलो डिस्ट्रिक्टला, तिथं पुसद तालुका आहे. पुसद माहिती आहे? ज्याला नाही सुसत त्यांनी जा पुसद. त्या पुसदला गेलो, पकवायच्या तर गट्टा नाही, गट्टा आहे तर हातुडी नाही, हातुडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा आहे तर कणिक नाही, सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजतो खाजितो तेच कळत नाही. कोणाचीच कोणाला मिळ नाही, साथ नाही, मग नुसती 7.5. पण एकदा मानलं गड्या सिरके परिवार, एकदा टाळी वाजवा जोरदार. आपल्या या शिवराव बंगल्याच्या वास्तूनिमित्त एवढा सुंदर कार्यक्रम केला. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा वर्णन करतात. आपुला तो एक तो देव आपला सकारात सुख मिळेल, सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. हे भौतिक सुख, आत्मिक सुख त्या देवाच्या सत्तेने मिळतं. आज एवढा मोठा बंगला उभा राहिला हे देवाच्या सत्तेने. तुम्ही म्हणता अगोदर आम्हाला गरिबी होती, हो गरिबी होती, ती सुद्धा देवाच्या सत्तेने होती. माणसाचे दिवस फिरतात देवाच्या सत्तेने आणि वाईट दिवस येतात देवाच्या सत्तेने. माणसाचा पाठीमागचा भूत, वर्तमान आणि भविष्य हे देवाच्या सत्तेवर अवलंबून असतं साहेब. का माणसाचं कर्म चांगलं असेल,
माणसाचं कार्य चांगले असेल तर हवा प्रत्येकाची होते. विठाला विठाला दिवस प्रत्येकाचे जातात, संधी प्रत्येकाला मिळते, नाव प्रत्येकाचं मोठं होतं, फक्त कष्ट प्रामाणिक असावे. विठाला बरं, जसं हे वास्तू निर्माण केली, एवढा मोठा बंगला निर्माण केला. थोडा आवाज दे. एका दिवशी गंमत अशी झाली, कैलासामध्ये बरं का ताई, दीपाली ताई, पार्वती मातेने हट्ट केला. कोणाकडं? मिस्टर मालकाकडं. मालक कोण? शंकर. शंकर तुम्ही नाही, यांचं नाव शंकर आहे. इकडं बघा. भगवान महादेवाकडे हट्ट केला. काय म्हणे? 20 वर्ष झाले लग्नाला. काय म्हणे? भगवान शंकराचं राहणं म्हणजे कुठे? स्मशानात राहणे, उघड्यावर राहणं. तमगुणी वृत्ती, सत्वगुण भगवान विष्णू आणि रजगुण भगवान ब्रह्मदेव. तमगुणी राहणं म्हणे काय पटतं का म्हणे? राव म्हणे मालक करावं असं असतं का म्हणे? काय एवढे दिवस झाले काही अजून तुम्ही इथं सातारला एखादा फ्लॅट नाही घेतला, काही पुण्याला घेतला नाही म्हणे, मुंबईला काही घेतलं नाही, असं असतं का? हट्ट केला. आता हट्ट असतो बरं का, आणि अधिकार असतो. पत्नीचा हट्ट असतो. 3 हट्ट असतात. एक बाल हट्ट, दुसरा स्त्री हट्ट, आणि तिसरा राज हट्ट. हट्टाचे प्रकार 3. लहान मुलाने हट्ट केला, पप्पाला तो पूर्ण करावाच लागतो. करावं लागतो का नाही? म्हणजे कीर्तनात असो, जत्रेत असो, नाही तर यात्रेत असो, करावंच लागतो हट्ट. ते म्हणले ऊस द्या, ऊस द्यावा लागतो. तोडून द्या, द्यावा लागतो. जोडून द्या, द्यावा लागतो. खरं का नाही? हट्ट केलं. बरं, राजाने हट्ट केला. राजा बोलेंदल आले, रात्रीत नोटा बंद झाल्या. झाल्या का नाही? अहो, ज्याच्याकडे सत्ता आहे त्यांनी जर ठरवलं ते काही करू शकतो ना. आता बायकोने हट्ट केला. कोणी? वा, आमच्या ताई करता टाळी वाजवा. पार्वतीने बरं का, मालक अहो असं उघड्या राहायचं पटत नाही म्हणे मला. असं मला घर पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, शिवराग बंगल्यासारखा बंगला पाहिजे, मोठा बंगला पाहिजे म्हणे. म्हणे असा तोफा देतो, सरप्राईज देतो म्हणे तुला पार्वती, काळजी करू नको, सरप्राईज. आता भगवान शंकर म्हणजे सामान्य डम 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 डम. शिवभोळा चक्रवर्ती, कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा, मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझविन शंभू मज कोण तारी. ठीक आहे म्हणे. डोळे झाकले, आराधना केली, आणि भगवान शंकराने असे डोळे झाकून आराधना केली. गंमत अशी झाली, चमत्कार असा झाला की समुद्राच्या मध्यभागी असे लक 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 करणारी सोन्याची नगरी निर्माण झाली. या वास्तूसारखी निर्माण झाली. झाल्याच्या नंतर पार्वतीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. मालक खरंच काय सरप्राईज दिलंय हो गोड तुम्ही, किती सुंदर मला तोफा दिलाय तुम्ही मालक. खोड झाली पार्वती माता. हट्ट पूर्ण केलं ना आता. पण गंमत झाली, घर म्हणलं की घराची काय करावं लागते? पूजा. काय करावं लागती? तुम्ही जशी केली ऐका, गृहप्रवेशाकरता साहेब पूजा करावं लागते, मोठा यज्ञ करावा लागतो, असा कार्यक्रम मंगल कार्यक्रम ठेवावा लागतो. डायरेक्ट प्रवेश करता येत नाही. दोष लागत असतो, भूमीचा दोष, वास्तूचा दोष, घराचा दोष, त्यातून चिडचिड होत असते, शांतता राहत नाही, वास्तुपुरुष घरात पुरावा लागतो, ते सगळं काही विधी पार करावा लागतो. पण गंमत अशी झाली, पार्वती मातेला तर बंगला दिलाय मी, पण आता पूजा करायची. आता पूजा कोणाच्या हाताने करतात? बोला बोला बोला. ब्राह्मण काकाच्या हाताने. भगवान शंकरने डोळे झाकले, आणि डोळे झाकल्याच्या नंतर सगळ्यात विद्वान ब्राह्मण त्या काळातला, बरं का इथं साहेब, त्या काळातला राजा रावण, भगवान महादेवाचा एकनिष्ठ भक्त, आई करता आत्मलिंग आणणार राजा रावण. राजा रावणाला फोन केला. हॅलो, कुठे? आई म्हणे थोडं फिरतो इकडे तिकडं. इकडे तिकडे फिरू नको म्हणे, गोईंग लवकर ये म्हणे, गोईंग टू होम, लवकर इकडे म्हणे, तिकडे जाण्याचं इकडे म्हणे. आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, राजा रावण आला. राजा रावणाने पाहिली ती नगरी. कोणती? चमकणारी. ही कशी वास्तू आहे, असं बंगला पाहिला, ते घर पाहिलं राजा रावणाने. मोठी गंमत झाली काका. पाहता पाहता मनातच बसली राजा रावणाच्या.
खास मुझे ऐसा घर होता, खास मुझे ऐसा बंगला होता तर मैं खूप मूड में होता, खूप स्माइल करता, आनंद वाटत होता. पण गंमत अशी झाली, असं घर असा बंगला पाहिजे. राजा रावणाला वाटलं, त्यांनी पूजा चालू केली. आता पूजा विधिवत पूर्ण झाली आणि पूजा चालू असताना शिवतांडव स्तोत्र म्हणला. डम 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 शिवतांडव स्तोत्र झालं आणि त्यात ताल कमी पडला. भगवान शंकर नृत्य करत होते, लालबुंद झाले, त्रिशूळ हातामध्ये नृत्य करत असताना तेवढ्यात गंमत अशी झाली, ताल कमी पडला, नृत्य थांबलं. राग आला, क्रोधामान झाले, तिसरा डोळा उघडला. भगवान शंकर क्रोधामान झाले. तेवढ्यात गंमत अशी झाली, ते ताल कमी पडल्याच्या नंतर गणपती बाप्पा धावत आले आणि गणपती बाप्पाने कातड आणि वाजवायला सुरू केली. पण त्यावेळेस मृदंगाची निर्मिती झाली साहेब. मृद म्हणजे माती, अंग म्हणजे स्वरूप, माती समान ज्याचं स्वरूप आहे त्याला मृदंग म्हणतात. वाजवलं. कसं वाजवलं होतं, एक झलक पाहिजे का? आवाज वाढवायचा. धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट दागिने धिकीट दागिने. जय गणेश धिकीट दागिने धा, जय गणेश धिकीट दागिने धा, जय गणेश धिकीट दागिने धा. याला म्हणतात ना, जातो थोडा पैसा, पण सोपं नाही. टाळी वाजवा एकदा जोरदार, बेस्ट. हातामध्ये जादू असते, रग लागते वाजवत आणि सोपं नाही. बेंबीच्या देठापासून वाजवावं लागतं. पण पूजा संपन्न झाली. आता पुढची लय गंमत भारी आहे, वेळ कमी आहे. पूजा झाल्याच्या नंतर जाता जाता एक विधी असतो, तर तुम्हाला आता कळल काय विधी असतो. प्रत्येक दादा काय असतो, दक्षिणा देण्याचा विधी असतो साहेब. असं हात जोडले, येतो म्हणे मालक, सुंदर पूजा झाली, सगळं चांगलं झालं, येतो म्हणे. पण ते आपलं नारळ राहिलं ना म्हणे, श्रीफळ म्हणे, काळजी नका करू. भगवान शंकरांनी श्रीफळ घेतलं आणि द्यायला लागले. तेवढ्यात काय पाहिजे म्हणे. आता भगवान शंकर असते म्हणे, काय श्रीफळ तर द्यायचं, पण परत काय पाहिजे म्हणे, थोडं सांगा म्हणे. आता महाराज ते दैवत लय मोठं आहे, काय पाहिजे, जागृत देव असते भोले बाबाचं म्हणे. काय नाही म्हणे, म्हणे नाही दक्षिणाच्या बदल्यात काय पाहिजे म्हणे, सांगा तुम्हाला देतो आम्ही, काय काळजी नका करू. दैवत लय मोठं आहे. आल्या त्याच्या मनात काय भरलं होतं, घर, क्या बात आहे, क्या सुंदर घर आहे, असं मनात भरलो. मनात भरल्याच्या नंतरच काय पाहिजे म्हटल्यानंतर ते असं फिरू फिरू पाहायचा कुठं, त्या चमकणाऱ्या बंगल्याकडं, लकक लागणाऱ्या बंगल्याकडं. काय पाहिजे, सांगितलं महादेवजी मला काही नको, फक्त हा बंगला पाहिजे. आता कैला उद्या कळेल, कैला कळत नाही, हे कळत नाही. काल एक बाबा माझ्या समोर कीर्तनाला बसले, मला असं करायचे, वा 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 वा, चलून द्या, बेस्ट. नंतर मी ते 2-4 जण होते समोर बसलेले, कार्यकर्ते मंडळी, आयोजक मंडळी, त्यांना म्हणलं ते बाबा बसलेले लय सुंदर रिप्लाय देत होते वो. ते म्हणले महाराज त्याचा डायनामा गेलेला आहे, ते बैर आहे म्हणे. विठ्ठला पण महाराज पार्वती मातेने तर असंच केलं म्हणे, आता तर काही खरं नाही बुवा, ये देऊन टाकायच्या मागे. तेवढ्यात भगवान शंकर म्हणजे भोळं देव, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. तथास्तु म्हणल्याच्या नंतर ही जी लंका पाहतून आपण सोन्याची चमकणारी, ती भगवान महादेवाने रावणाला दिलेले. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तो देव, तो महादेव आपला सकारा देव. महादेव वेगळा नाही, हरिहरा भेद. तो देव उभा गांधावाला, आडवा गांधावाला, सगळे एकच आहे. फक्त त्याने रूप वेगवेगळे घेतले. देवीचं रूप घेतलं, कधी अंबिका मातेचं घेतलं, कधी भगवान विष्णूचं, भगवान ब्रह्मदेवाचं वेगवेगळं राव घेतलं. मग एक काम करा, तो परमात्मा आहे ना, त्याचं पिसं लावा. देवा व्यतिरिक्त सगळं खोटं आहे. कोणाचं पिसं लावा, देवाचं पिसं लावा. होईल काय, एरती माहिके दुःखाची जनती, अविनाश करी आपुले ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. काय करा, त्या देवाचं चिंतन करा, त्या देवाला आपलंसं करा, त्याचं वेड लावा. बघा घुंगारू बांध मीरा नाची रे, जसं मीराबाईला वेड लागलं तसं वेड लावा. होईल काय, मेल्यावर सुद्धा तुमचं शिल्लक नाव राहील, कार्याच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. सगळ्यांनी एकदा वरती आता जाऊन द्या सगळे मंडळी, सगळे मंडळी. हा वा वा, चला चहा पिऊन हात वरती घ्या, हात. मोठ्या प्रेमाने भजन करायचं. सगळे कॅमेरा फिरवा दादा. उद्याच्याला कीर्तन युट्यूबला पडल्यावर कळण कोणी हात घेतले वरती, कोणी खाली घेतले. सगळे मंडळी
बड़े भाव के साथ आवाज वाढवा, प्रबल द्या फुल. पुंडलिकावर हरीचा गजर करायचा. आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. पंढरपूरच्या पांडुरंगाला कळाला पाहिजे. शिवराग बंगल्याचा वास्तुशांतीच्या निमित्ताने भव्य दिव्य कीर्तनाचं आयोजन केलंय. सरळ सरळ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज हर हर. सरळ करा अशी टाळी वाजवायची. हे बघा टाळीची पद्धत शिकवतो तुम्हाला. कॅमेरा तिकडे फिरवा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. टाळे 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 टाळे. वा 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 वा. वा 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 वा. शिवराग बंगल्याच्या वास्तुशांती निमित्तानं गृहप्रवेश सत्यनारायणाची महापूजा आदरणीय अमोल साहेब सिरके या सिरके परिवाराने अतिशय सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. टाळे. जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिवसर्वला राजा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती नामचे जय जय भवानी जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. टाळ 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 टाळ. हा टाळ पकवाज. टाळी टाळी टाळी. आवाज. हा दत्तळण दत्तळण. वा वा शंकरजी वा वा जय हो. वा वा क्या बात है. संभळ 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 वाजवा संभळ. हा संभळ संभळ. हा जय 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 भवानी जय 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 शिवाजी. विदर्भ प्रांतामध्ये बारीक लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. राष्ट्रमाता जिजाईसाहेब बारीक. अरे स्वराज्याची रणरागिणी. मासाहेबाला डोहाळे लागले ना. मासाहेबाला प्रश्न विचारला. मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मासाहेब. मासाहेब बोलते झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं. हातामध्ये समसर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी. दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेबाला लागले होते डोहाळे. राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात. पदर प्रसाद आई जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. आई जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. हे त्याचं मागणं. अरे शुक्रवार दिवशी तेजोमय किनार शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा Bye.
नमस्कार